ॐ नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण कालही खूप छान छान घटना आपल्याला बाबांनी सांगितल्या. त्यामध्ये महत्त्वाची जी घटना, सर्वच महत्त्वाच्या घटना आहेत, प्रसंग आहेत, की जे साधकांच्या माध्यमातून आपणाला महाराजांनी शिकवण दिली आणि बाबांनी अत्यंत आपणाला सगळ्यांना समजेल अशा शब्दांमध्ये आणि अत्यंत सखोल रीतीने सर्व काही नमूद केलेलं आहे. तर बाबांनी जे कष्ट उपसले असतील ह्या सर्व घटना गोळा करताना आणि किती साधकांच्या त्यांनी भेटी घेतल्या असतील, किती प्रवास केला असेल, किती टिप्पणं केली असतील आणि त्यावरती किती मननचिंतन केलं असेल आणि त्या सर्व ज्या आठवणी आहेत, सर्व प्रसंग आहेत, त्याचं संकलन करून सर्व संकलन, की जसं आता आपण पिशाच्यांच्या घटना ऐकल्या, तर त्या सगळ्या पिशाच्यांच्या घटना एकत्रित केल्या. सगळं असं जे काम केलेलं आहे ते प्रचंड मोठं काम केलेलं आहे आणि क्रमवार अगदी महाराजांच्या जन्मापासून ते प्रत्येक सालानुसार काय 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 घडलं आहे, तर हा तपशील कसा किती गोळा केला असेल आणि त्यावरती किती कष्ट उपसले असतील आणि त्यावरती किती महिने त्यांचं प्रत्येक क्षण त्यांनी त्यामध्ये व्यतीत केला असेल, की त्याचाच परिणाम असा आहे की हे चरित्रपुस्तक वाचताना आपण त्या काळामध्ये जातो आणि ते जगतो आणि आपण इतक्या म्हणजे अक्षरशः आपण 120, 30, 40 वर्षांपूर्वी आपण त्या गोंदवल्यामध्ये आहोत. ही अनुभूती आपल्या सर्वांना तिथं आपल्याला येते, वाचत असतानाही ऐकत असताना सुद्धा. तर आपण काल जे मुद्दे पाहिले, आपल्याला बाबांनी सांगितले, त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, की जे एक साधक आहे की तो आपल्याकडे महाराजांनी यावं ह्याच्यासाठी तो हट्टाने त्याने उपवास सुरू केला होता आणि महाराजांनी आपल्याकडे यावं हा एकमेव हट्ट होता आणि महाराजांनी त्याला निरोप पाठवला होता की जो तू उपवास करतोयस तो सध्या बंद कर, लगेच बंद कर आणि मी त्या भागामध्ये, तुझ्या गावाच्या भागामध्ये आलो की तुला तुझ्या घरी नक्की भेट देईन, हे महाराजांनी सांगितलं होतं त्याला. आणि तसा त्याच्या गावाकडे निरोप घेऊन एका माणसाला पाठवलं सुद्धा होतं प्रत्यक्षात. तरीसुद्धा त्याने तो उपवास काही थांबवला नाही आणि त्याने तो उपवास चालूच ठेवला आणि त्याने महाराजांना पत्रावर पत्र लिहिले. तरीसुद्धा महाराजांनी पण मग त्याने जर हट्ट करतोय तर महाराजांनी सुद्धा काही त्याच्या पत्राला सुद्धा दाद दिली नाही आणि त्यानंतर त्याचे आईवडीलच महाराजांकडे येत आहेत भेटायला आणि महाराजांना घेऊन जाण्यासाठी. कारण त्या आईवडिलांना आपल्या लेकाचा उपवास बंद करायचा होता नक्कीच, तर त्याच्यामुळे ते प्रत्यक्ष स्वतः महाराजांकडे आलेत. महाराज त्यांचं आईवडिलांचंही समोर त्या मुलाचं कौतुकही करत आहेत, परंतु तरीसुद्धा महाराज तुर्तास तत्काल लगेच जात नाही, तर तिथे आईवडिलांना पण गोंदवल्यात, थोडे दिवस थांबून घेतात, मग महाराज जात आहेत. आणि तर ही घटना त्याच्यानंतर महाराज त्याला जो उपदेश देत आहेत की तू का बरं केला आहेस उपवास, तर तुम्ही यावं इथे माझ्या घरी, म्हणून म्हणून त्याने उपवास केलेला होता. त्यावर ते सांगतायत की असं शरीराला हट्ट देऊन भगवत प्राप्ती ही होत नसते आणि शरीराला आपण कष्टवतोय, परंतु मनाने मात्र आपण भगवंताच्या जवळ राहत नाही आहे, तर त्या कुठल्याही कृतीला ती कुठलीही कृती आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. आणि जर आपलं मन भगवंताच्या जवळ असेल तर मात्र आपण काहीही संसारातली कोणतीही गोष्ट केली तरीसुद्धा आपलं मन भगवंताच्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. हा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे, कारण सर्वांसाठीच तो उपयोगी आहे. आणि त्याचप्रकारे तुझ्या उपवासाचा उद्देशच मुळात चुकीचा आहे, की महाराजांनी यावं हा उद्देश होता. महाराजांना तो देहरूपातच मानत होता आणि त्यामुळे त्याने देहरूपात मानून देहरूपानेच महाराज तिथे आले पाहिजेत हाही हट्ट होता आणि महाराजांना तो देहरूपाने मानत असल्यामुळे महाराजांना भगवंत मानण्याची काही शक्यताच नाही आहे
आणि उलट महाराजांना आत्ताचे जर कोणी दुसरा साधू संत किंवा असे असतील तर त्यांना आनंदच होईल, वा माझ्या साधकाने माझ्यासाठी उपवास केला. परंतु आपले जे खरे संत असतात त्यांना अशा पद्धतीचा शरीराला केलेला हट्ट हा आवडत नसतो, की त्यांना खरे संत आहेत ते त्यांच्या स्वतःच्या प्रती आकर्षून घेत नाहीत. तर जे आपले खरे संत आहेत, की ते सर्वच आपल्या साधकांना सांगतात, आम्ही नाही तर आम्ही भगवंत. ज्या भगवंताची आम्ही आराधना केलेली आहे आणि ही अवस्था प्राप्त केलेली आहे, तर तीच त्याच्याकडेच पाहायचं आहे. आमच्याकडे पाहायचं नाही, त्याच्याकडे पाहायचं आहे. हे सर्वच खरे संत जे आहेत, उच्च कोटीचे संत, ते कुठल्याही साधकाला आपल्या देहामध्ये अडकवत नाहीत. तर ते त्याला भगवंताप्रती त्याची प्रीती आणि त्याची ओढ भगवंताप्रती कशी होईल हेच मार्गदर्शन आणि हीच खबरदारी प्रत्येक खरे संत करतात. त्यानुसार महाराजांनी सुद्धा तेच उपदेश त्याला केलेला आहे. आणि त्यामुळे त्याचा हेतू होता तो भगवंताप्रती नव्हता. त्याचा हेतू होता की महाराजांनी माझ्याकडे यायला पाहिजे. तर त्यामुळे तो महाराजांच्या देहात अडकलेला होता, की ते आले पाहिजेत माझ्याकडे. तर ही महत्त्वाची खूप मोठी गोष्ट आहे, की आपला हेतू हा भगवत प्राप्ती असला पाहिजे. आणि संत हे भगवत स्वरूप आहे हे तेव्हाच कळू शकतं, की आपला हेतू हा भगवंताच्या प्राप्तीचा असेल तेव्हाच कळू शकतं. अन्यथा आपण संत भेटून सुद्धा आपण आपल्या संसारातल्या गोष्टी पूर्ण होत आहेत ना, माझं स्वास्थ्य चांगलं आहे ना, माझं आर्थिक स्थिती चांगली आहे ना, माझ्या पोराबाळांचं चांगलं आहे ना, माझी सांपत्तिक स्थिती चांगली आहे ना, ह्यामध्येच अडकतो. ही गोष्ट आहे, की जर आपण आपलं ध्येय जर भगवत प्राप्ती नसेल तर आपण संतांच्या जवळ असून सुद्धा आपण ह्याच गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्या संतांचा आपण वापर करत असतो. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे, की आपला हेतू काय असला पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक संत हे भगवंताकडे बोट दाखवतात. कारण त्यांनी जी आराधना केलेली आहे, ती आराधना आपल्या प्रत्येक साधकाने पण करावी. जी त्यांनी प्राप्ती केलेली आहे संतांनी भगवत प्राप्ती, ती आपल्या प्रत्येक साधकाने पण करावी. ह्यासाठी संत स्वतःकडे कधीही खेचून घेत नाहीत. तर त्यांना प्रत्येक साधकाला भगवंताकडेच त्यांचा इशारा असतो, की त्याची आराधना करणं. तर हा खूप मोठा संदेश सांगितलेला आहे. त्यामुळे हेतू हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अन्यथा काही संत भेटून संसारातली लोकांना संत नाही भेटले तरी तेही संसारच करतायत, त्यांचाही सुखाने होतोच आहे ना. आपल्याला संत भेटून आपण जर आपला हेतू केवळ भगवत प्राप्ती नसेल तर आपल्यात आणि संसारातल्या लोकांमध्ये तसा काही फारसा फरक नाही आहे. तर ही गोष्ट आहे. तर त्यामुळे आपला हेतू काय असायला पाहिजे हे महत्त्वाचं सूत्र महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे. आणि हेतू जर आपला भगवत प्राप्ती असेल तर आपल्याकडून काही कर्म जर कमी जास्त कर्म होत असतील कुठलीही तरीसुद्धा तो भगवंत ते सांभाळून घेतो. आणि तो हेतूच आपल्याला आपल्या चुकीची कर्म जर हेतू आपला खूप मोठा आहे पण आपल्याकडून तितकं होत नसेल किंवा काही चुकत असेल तरी तो हेतू मोठा असल्यामुळे तो हेतूच त्या कर्मांना पुन्हा एका दिशेने येण्यासाठी मदत करत असतो. तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि सूत्र आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे, की ते म्हणजे की गोंदवल्याच्या मठाची व्यवस्था पाहणारे जे एक साधक होते ते त्यांना ज्ञान होतं, त्यांना वेदांची त्यांना ज्ञान होतं, परंतु ते अत्यंत तामसी होते आणि त्यांना दुसऱ्या आश्रमात सुद्धा त्यांना आमंत्रण होतं तिथली व्यवस्था पाहण्यासाठी. तरी महाराजांच्या आज्ञेनुसार ते तिथंच गोंदवल्यामध्ये थांबले होते. आणि ते तामसी होते. म्हणजे तामसी म्हणजे स्वभाव त्यांचा चिडखोर असेल किंवा पटत नसेल अशा पद्धतीचा. परंतु महाराज जाणत होते की त्याची निष्ठा खूप आहे महाराजांप्रती, आश्रमाप्रती. त्यामुळे महाराजांनी त्याला थांबवून घेतलं होतं. तर त्याचं आणि दुसऱ्या एका साधकांचं भांडण होतं आणि मग महाराजांना ते साधक म्हणतात, की तुम्ही अशा तामसी व्यक्तीला कसं इथं हे ठेवून घेतलंय किंवा तर तेव्हा महाराज सांगतात, की मी त्याला माझं म्हटलं आहे, तर त्याचा जे काही दोष आहेत
त्यासह मी त्याला स्वीकारणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी महाराज खूप छान उदाहरण देतात, की आपल्या शरीरामध्ये जसे दात आहेत, तर ते हाडच आहेत, परंतु ते आपल्या शरीराचा भाग आहे, तर आपण बाजूला काढून टाकत नाहीत ते. तर त्याचाही उपयोग आहे. तर त्याच प्रकारे हा ह्याला मी माझं म्हटलंय, तर त्याला मी सोडू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे तो रामाचं नाम घेतो आहे. त्याची रामावरती प्रीती आहे, तर आज ना उद्या तो सुधारणार आहे. आज ना उद्या तो सुधारणार आहे. बरं, उद्या नाही सुधारला तरी तो अंतकाळामध्ये पर्यंत तरी नक्कीच सुधारणार आहे. राम त्याला सुधरवणार आहे. ही त्यांची महाराजांची दृष्टी असते आणि आपल्या संतांची ही दृष्टी असते. त्यामुळे कारण जसे आपण संस्कार घेऊन आलेलो आहेत चुकीचे किंवा जे काही आपण साठवलेलं आहे, तसेच आता नव्याने चांगले संस्कार घडण्यासाठी कालावधी लागणारच आहे, हे आपल्याला संतांना माहीत असतं. त्यामुळे संत कधीही कुठल्या साधकाला अशा पद्धतीने नावं ठेवत नाहीत आणि त्यांना सामावून घेतात. त्यांच्यातले काही दोष असतील, तर ते सुद्धा दोष साधकांना ते युक्तीने सांगतात आणि जेणेकरून त्यांना त्यांचं मन न दुखावता तरीसुद्धा त्यांना त्यांची चूक लक्षात येईल आणि त्यानुसार ते त्यांच्या जीवनाला घडवतील. अशा पद्धतीने संत साधकांच्या चुकासुद्धा त्यांच्या लक्षात आणून देताना अत्यंत हळूवार पद्धतीने, परंतु बोध होईल तितक्याच शिस्तीने आणि तितक्याच कठोरतेने सुद्धा ते सांगतात. परंतु एक ती सांगण्याची गोष्ट आहे, ती पण त्यांची अत्यंत मृदू आणि हळूवार असते. तर ह्या पद्धतीने इथे आणि त्याचनुसार मग नंतर अनुभवलंय, की प्लेगची साथ आली होती गोंदवल्यामध्ये, तरीसुद्धा ते साधक आश्रम महाराजांनी जसं सांगितलं तसं ते तिथे गोंदवल्यातच धर्मशाळेत राहू लागले. परंतु गोंदवले त्यांनी सोडलं नाही आणि तिथे रोज 4-5 उंदीर मरून पडत मंदिरात. तर ते स्वतः उचलून टाकत होते आणि रामाच्या समोर रोज ते पुराणाचं त्यांची जी सेवा होती 4 ते 5 संध्याकाळी, त्या वेळात ते रोज 1 तास सेवा करत होते. म्हणजे इतके ते निष्ठावंत होते. आणि त्यांचा मुलगा त्याला जेव्हा अगदी त्यालासुद्धा प्लेगची बाधा झाली आणि तो तंद्रावस्थेमध्ये गेला होता आणि तो त्याच्या बाजूला काळ घेऊन येण्यासाठी आलेला आहे आणि तिथे त्याला बाजूला दिसतात त्या तंद्रेमध्ये, की महाराज आहेत आणि महाराज त्या काळाला सांगतात, की हा माझा माणूस आहे. तर अशा रीतीने ही इतका निष्ठावंत आहे, की तिथे त्याची निष्ठा केवढी असेल, की त्याच्या मुलाचे प्राण महाराजांनी स्वतः तिथं वाचवलेले आहेत. त्या प्लेगमधनं वाचवले आहेत आणि तिथे त्याची प्लेगची गाठ आहे त्या मुलाची, ती या घटनेनंतर ती फुटून ती निचरा होते. आणि त्यावेळेला महाराज तर गोंदवलेमध्ये नव्हते सुद्धा, महाराज दुसऱ्या गावामध्ये होते. तर अशा पद्धतीने हे निष्ठावंत साधक असतात. ते दिसताना असे तामसी दिसतात, परंतु त्यांच्या अंतरी खूप उच्च अवस्थेला जाण्याचं सामर्थ्य असतं आणि हे संत जाणत असतात. तर हे आपणाला सांगितलं. त्यानंतर अजून एक घटना, की ज्याला हे पाईल्सचा त्रास होता, मूळव्याधाचा त्रास, तर तो सुद्धा महाराजांच्या इथे येऊन महाराजांच्या आश्रयात तो व्यक्ती राहिला. तिथलं प्रसाद, परत तीर्थ आणि भस्म यांच्या आधारे आणि महाराजांचा सहवास याच्या आधारे तो पाईल्स पूर्णतः बरा झाला. तर अशा ह्या घटना, प्रत्येक घटना ही आपणाला एक एक तत्व जीवनातलं शिकवते आणि आपणाला ह्या मार्गामध्ये आपली निष्ठा, श्रद्धा आणि दृष्टी खुली करण्यासाठी ह्यातील प्रत्येक घटना ही महत्त्वपूर्ण आहे. आता आपण पुढचं प्रकरण सुरू करूयात. महत्त्वाचं गोष्ट की ज्याच्यातनं थोडा बोध आपल्याला अजूनही घेता येईल, की ते म्हणजे एका व्यक्तीला जो दृष्टीदोष होता, की तो वरून तर म्हणायचा छान आहे, परंतु तो ज्या गोष्टीला छान म्हणायचा ती गोष्ट, त्या गोष्टीचं नुकसान हे ठरलेलंच होतं. तर त्यावेळेला त्या व्यक्तीला पण ते माहीत, त्या व्यक्तीसुद्धा महाराजांना म्हणते, की मी असं जाणीवपूर्वक करत नाही, परंतु माझ्याकडून हे असं होतंय, माझ्याकडून असं घडतंय, तर काय करू मी? मला सुद्धा ह्यातनं मुक्त व्हायचं आहे, ह्या माझ्या स्वभावातनं किंवा ह्या माझ्या दृष्टीतनं. ती नजरच त्याची वाईट होती. वरून छान आहे, परंतु आतून त्याची नजर वाईट असल्यामुळे त्याची नजर ज्या ज्या गोष्टीवर पडेल त्या त्या गोष्टीचं नुकसान ठरलेलं होतं. तर त्यावेळेला महाराज त्याला संन्यास दीक्षा देत आहेत आणि संन्यास दीक्षा दिल्यानंतर त्याचा हा दृष्टीदोष निघून जातोय. त्यानंतर तो ज्या गोष्टींचा पण तारीफ करेल, वाहवा करेल, कौतुक करेल, ती गोष्ट कधी त्याचं नुकसान झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला महाराज सांगतायत, की हा जो आपला दृष्टीदोष असतो, म्हणजे
आपलं जे अंतरी असलेले रजतमाचे जे गुण आहेत, तर ते दोष आपल्याला त्या गुणांमुळे आपण दोषयुक्त झालेलो असतो, तर ते दोष दूर करण्याचं सामर्थ्य नामामध्ये असतं. आणि नामस्मरण केलं असता आपण भगवंताच्या अनुसंधानात राहिलं असतं. नामस्मरण, मनन, श्रवण, कीर्तन, निधिध्यास हे सर्व नवविधा भक्ती आहेत. तर ह्यातलं जितकं होईल त्यामध्ये आपण स्वतःला ठेवलं, तर हे हळूहळू करत आपल्या अंतरी सत्वगुण वाढत जातो आणि हे दोष दूर होतात. तर परंतु हे स्वतःहून करावं लागतं. तर त्याने तसा काही प्रयत्न करत नव्हता. त्याला जाण होती, पण तो काही नामस्मरण करत नव्हता. तर महाराजांनी ते खूप छान सांगितलं, जर तो नामस्मरण करत असता, अनुसंधान करत असता, तर त्याला संन्यासाची आवश्यकता नव्हती. त्याने संसारातच म्हणजे चार चौघांसारखा संसार करून सुद्धा त्याने ही अवस्था गाठली, त्याचा दृष्टिदोष निघून गेला असता. तर आपले असे संत असतात, की प्रत्येक साधकाचं जर तो ऐकत नसेल, तर असं आता जसं शाळेमध्ये अभ्यास नाही केला तर आपल्याला एखादी छडी मिळते किंवा काहीतरी ओणवं उभं राहा किंवा उठा-बशा करा, अशा शिक्षा मिळत असतात आणि नंतर आपण सुधारतो, असा प्रत्येकाने अनुभव नक्कीच घेतला असेल. तर त्याच प्रकारे आहेत, की आपले संत जे साधक आहेत त्याच्या प्रकृतीनुसार तो ऐकत नसेल, तर त्याला हा आता करतच नाही काही, तर मग त्याला संन्यास दीक्षा दिली आहे आणि त्यानेही ती स्वीकारली आहे. कारण त्याला पुढे जायचं होतं, परंतु तो करत नव्हता. पण संन्यास दीक्षा दिल्यानंतर त्यातनं तो मुक्त झालेला आहे त्या दोषातनं आणि पुढे त्याची प्रगती झाली आहे. तर असे हे संत असतात आपल्याला दिसताना. असं वेगवेगळं दिसू शकतं, की एका साधकासाठी एक उपदेश, एका साठी दुसरा. तर त्याची जी अवस्था आहे त्यानुसार महाराजांनी वेळोवेळी प्रत्येकाला वेगवेगळं साधना दिलेली आहे. आणि ह्या सर्व च्या आधारे महाराज काल पुन्हा म्हणतायत, की गोंदवल्यास जो कोणी येईल आणि एकदा जरी रामाकडे डोळे भरून प्रेमाने पाहील आणि एकदा जरी राम म्हणेल तरी त्याचं कल्याण आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे, की आपल्याला आपल्या समाजामध्ये आपल्या आसपास अनेक लोकं अनेक गोष्टीतून जाताना दिसतात, आढळतात. तर तेव्हा हे महाराजांची ही संत वचनं आहेत, ती त्रिकालाबाधित सत्य आहेत. आपणाला आपल्या आसपास जर असं कोण दिसत असेल, तर जरूर आपण अशा संतांच्या चरणी त्यांना एक वेळ तरी स्वतः घेऊन जावं किंवा त्यांना प्रेरित करावं, की एकदा तरी तुम्ही जाऊन या. नक्कीच, कारण ही महाराजांची वचनं आहेत, ही आपली संत वचनं आहेत, तर ती अशीच आलेली नाही आहेत. तर हा एक हे त्रिकालाबाधित सत्य आणि त्या वचनांमध्ये पूर्ण सामर्थ्य असतं, की जे कंटिन्युअस सातत्याने त्या वचनातनं ते जे शब्द आहेत ते खरं होण्याचं सामर्थ्य हे सतत सदैव असतं. त्यामुळे आपल्या आसपास असं कोण पीडित दिसेल आणि त्याची थोडीशी जरी मनोभूमिका असेल किंवा त्याला थोडंसं जरी तो मृदू स्वभावाचा असेल आणि आपल्याला दिसतंय की खूप गांजलेला आहे, खूप ती स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठं असो, तरुण असो, शिकलेला असो किंवा अशिक्षित कोणीही असो, परंतु ही जी संतांची वचनं आहेत आणि त्यांची भूमिका थोडीशी ऐकण्याची असेल, परंतु अनेकांना माहीत नसतं, की अशा रीतीने आपण संतांच्या चरणी जायला पाहिजे. कारण तो मार्गच माहीत नसतो, घरात कोण गेलेलं नसतं, आजूबाजूला तसं नसतं. तर अशा जीवांना आपण संतांपर्यंत पोहोचवणं हे प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे आणि त्याने ते पोचवावं. कोणाची गती कधी उघडेल, कोणाच्या जीवनात कधी प्रकाश येईल आणि कोणाचं भाग्य कधी बदलेल आपण सांगू नाही शकत. त्यामुळे ही संत वचनं आहेत, की महाराजांनी सांगून ठेवलंय, की एकदा जरी आला तिथे आणि त्या रामाला प्रेमाने पाहिलं आणि एकदा जरी राम म्हटलं तरीसुद्धा त्याचं कल्याण होणार आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपलं हे कर्तव्य आहे, की आपल्याला जो प्रसाद मिळाला आहे तो सर्वांना वाटणं आणि त्यासाठी आपणही संतांच्या ह्या कार्यामध्ये आपण थोडंसं तरी योगदान करणं आवश्यक आहे. आता आपण पुढे वाचूया. प्रकरण 10. प्रकरणाचं नाव आहे रामरायाने इच्छा पूर्ण केली. रामरायाने इच्छा पूर्ण केली. श्री महाराजांची इच्छा नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवितो.
प्रत्येकाने नाम घ्यावे ही माझी इच्छा आहे, रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली. काय सांगतायत महाराज? महाराजांची इच्छा काय? तर महाराजांची इच्छा नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही, म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवितो. प्रत्येकाने नाम घ्यावे ही माझी इच्छा आहे, रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली. रामनवमीच्या दिवशी रात्री 11 वाजता मंडळी फराळाला बसली असता श्री महाराज वरील शब्द बोलले. श्री महाराजांनी जो ध्येयवाद स्वतः आचरणात आणला आणि लोकांना सांगितला, त्याची बीजे खोलवर रुजलेली पाहून त्यांनी वरील उद्गार काढले. निस्वार्थीपणामध्ये मनुष्य जीवनाचे सार्थक आहे हे सर्वांस समजते, परंतु जोपर्यंत त्याला भगवंताचे अधिष्ठान नसते तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता व खरे समाधान मिळत नाही. आणि ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणालाही शांती व कृतकृत्यता प्राप्त होत नाहीत. प्रपंचाची घडी बिघडू न देता भगवंताची उपासना करणे असेल तर त्याचे नामच घेणे अवश्य आहे. काय सांगतात की निस्वार्थीपणामध्ये मनुष्य जीवनाचे सार्थक आहे हे सर्वांस समजते, परंतु जोपर्यंत त्याला म्हणजे निस्वार्थीपणाला भगवंताचे अधिष्ठान नसते तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता व खरे समाधान मिळत नाही. आणि ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणालाही शांती व कृतकृत्यता प्राप्त होत नाहीत. प्रपंचाची घडी बिघडू न देता भगवंताची उपासना करणे असेल तर त्याचे नामच घेणे अवश्य आहे. ही गोष्ट श्री महाराज रात्रंदिवस लोकांच्या कानी कपाळी बोलत त्याचा योग्य परिणाम होऊन लोक मनापासून नाम घेऊ लागलेले पाहून त्यांना समाधान झाले. हे सर्व जरी खरे असले तरी पुष्कळदा काही फार विचित्र माणसे त्यांना भेटत. तर आता ही जी महाराजांची इच्छा होती की त्यांनी ज्या नामाच्या आधारे महाराजांनी पूर्णत्व प्राप्त केलं होतं, भगवत प्राप्ती केली होती आणि ते स्वतः परब्रह्मस्वरूप झाले होते, आणि तेच नाम की जे त्यांच्या गुरूंनी तुकामाईंनी त्यांना दिलं होतं, त्या नामाच्या आधारेच महाराज हे भगवत स्वरूप झाले होते. तर त्यामुळे महाराजांनी आणि तेच नाम महाराजांनी गोंदवलेमध्ये रुजवलं आणि नाम साधना महाराजांनी प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात ठसवली आणि साधकांनी सुद्धा ती आत्मसात केली आणि त्यामुळे महाराज संतुष्ट झालेले आहेत. महाराजांना जे कार्य त्यांच्या गुरूंनी त्यांना सोपवलं होतं आणि लहानपणापासूनच महाराजांना माहीत होतं त्यांचं ध्येय काय आहे. त्यामुळेच महाराज 9व्या वर्षी गुरुशोधार्थ घराच्या बाहेर पडलेले होते. तर हे लहानपणापासूनच महाराजांचा ध्यास, महाराजांना त्यांच्या जीवनाचं पूर्णतः ज्ञान होतं आणि त्यानुसार लहानपणापासूनच त्यांचं प्रत्येक मार्गक्रमण त्या दिशेने झालेलं आहे. आणि एवढं लहानपणापासून त्यांनी जो ध्यास घेतला होता, त्यासाठी जे कष्ट उपसले होते आणि ते खऱ्या अर्थाने गोंदवल्यामध्ये सार्थक होताना पाहून महाराजांनाही कृतकृत्य झालेलं आहे. आणि महाराज इथे खूप महत्त्वाची गोष्ट सांगतायत की निस्वार्थ होणं हे चांगल्या मनुष्याचं लक्षण आहे किंवा चांगला गुण आहे, परंतु निस्वार्थपणाला सुद्धा भगवंताचं अधिष्ठान असेल तरच त्या निस्वार्थी वृत्तीतून निष्काम माणूस होऊ शकतो आणि खरं समाधान त्याला प्राप्त होऊ शकतं. जर आपण निस्वार्थी आहोत परंतु चांगली कर्म घडतील आपल्या हातून, तरीसुद्धा खरं समाधान, खरं आनंद हे नाही प्राप्त होऊ शकत. कारण कुठे ना कुठेतरी आपण अडकतो, माणूस आहोत तर अडकतो. परंतु जेव्हा आपण निस्वार्थी झालो आणि भगवंताचं अधिष्ठान आहे आपल्या जीवनामध्ये, तेव्हा मात्र हा जो निस्वार्थी गुण आहे तो गुण आपणाला परमार्थात आणि निष्कामतेकडे घेऊन जातो आणि खऱ्या सुखाची, आनंदाची प्राप्ती करण्यास मदत करतो. तर हे इथे महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. अनेक जण निस्वार्थी असतात, खूप समाजसेवा करत असतात, परंतु तिथं भगवंताचं अधिष्ठान नसतं. कर्म चांगली असतात, सगळं चांगलं आहे आणि अनेकदा असं होतं की कालांतराने असं त्यांच्या जीवनामध्ये तितकं समाधान किंवा तितकं हे
त्यांनी प्राप्त केलेलं आपल्याला आढळत नाही आणि ते स्वतःसुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी मानसिक फ्रस्ट्रेशनमध्ये अंतकाळी असतात. तर हे कार्य जीवनामध्ये चांगलं करूनसुद्धा तर त्यामुळे निस्वार्थ वृत्तीला किंवा त्या वृत्तीला सुद्धा भगवंताचं अधिष्ठान हे अत्यंत आवश्यक आहे. कारण खरं ज्ञान तेव्हाच प्राप्त होऊ शकतं. तर हे इथे महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतायत, की इथे सांगतायत आता बाबा अशा काही घटना सांगणार आहेत, की अ, अनेकांनी महाराजांचं म्हणणं लगेच ऐकलं आणि त्यानुसार अनुसंधान सुरू केलं. परंतु अनेकांनी महाराजांना खूप दमवलं पण आहे, हट्ट केले आहे आणि महाराजांच्या परीक्षा पण घेतल्या आहेत. तर हे आपण आधीसुद्धा असे काही उदाहरणं पाहिली, आत्तासुद्धा आता बाबा आपल्याला सांगतायत. पुढचा मुद्दा आहे, की मला ब्रह्म दाखवा. मला ब्रह्म दाखवा. एका मनुष्याने ब्रह्मदर्शन व्हावे या हेतूने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या. त्याने ब्रह्माचे दर्शन होत नाही हे पाहून तो अनेक साधुसंतांच्या दर्शनासाठी पुष्कळ फिरला. काय सांगतात, की एका मनुष्याने ब्रह्मदर्शन व्हावे या हेतूने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या. त्याने ब्रह्माचे दर्शन होत नाही हे पाहून तो अनेक साधुसंतांच्या दर्शनासाठी पुष्कळ फिरला. शेवटी तो निराश होऊन पंढरपूरला गेला. तेथे तपकिरी बुवांनी त्याला गोंदवल्यास जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो गोंदवल्यास गेला. श्री महाराजांचे दर्शन घेताना तो म्हणाला, महाराज, मी पुष्कळ तीर्थयात्रा केल्या आहेत, पुष्कळ सत्पुरुषांची गाठ घेतली आहे, पण माझे काम कोणीही केले नाही. आपण मोठे ज्ञानी आहात असे मी ऐकले. आपण माझे काम खात्रीने कराल या विश्वासाने मी इथे आलो आहे. हे ऐकून महाराज फार संकोचल्यासारखे झाले आणि मोठ्या नम्रतेने त्याला म्हणाले, आपले असे कोणते काम आहे? आपण मला सांगा. रामाची इच्छा असेल तर ते करून देण्यास मी प्रयत्न करीन. काय म्हणतायत महाराज, आपले असे कोणते काम आहे? आपण मला सांगा. रामाची इच्छा असेल तर ते करून देण्याचा मी प्रयत्न करीन. तो बोलला, महाराज, मला ब्रह्म दाखवा. ब्रह्माचे दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. श्री महाराज किंचित हसले आणि म्हणाले, अरे बापरे, तुमचे काम इतके सोपे नाही. आपण असे करू, तुम्ही आज इतक्यातच आला आहात. आजचा दिवस विश्रांती घ्या. उद्या आपण ब्रह्माचा विचार करू. ब्रह्म अगदी स्वस्थ आहे. ते कधीच कुठे जात नाही आणि येत नाही, म्हणून उद्यापर्यंत थांबायला मुळीच हरकत नाही. असे सांगून श्री महाराजांनी त्याला त्या दिवशी स्वस्थ केला. दुसरा दिवसही तसाच गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज मुद्दाम निरूपणाला बसले. साधन चतुष्टय हा निरूपणाचा विषय होता. श्रोते ऐकण्यास बसले. ब्रह्माचे दर्शन मागणारा मनुष्य त्यांच्यामध्ये होताच. श्री महाराज बोलले, कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याचप्रमाणे परमार्थात साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रांत 4 प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे. नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तेथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. कारण आपण चूक केली नसताना सुद्धा कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, हे तिसरे साधन होय. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. आता भगवत प्राप्तीसाठी, ब्रह्मदर्शनासाठी काय पाया करायला पाहिजे हे महाराज सांगतात, की कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रात 4 प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे. नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. हा पहिला नियम आहे, पहिला पाया आहे, पहिलं साधन आहे, की नित्य काय आणि अनित्य काय हे पहिलं समजून घ्यायला पाहिजे. आणि जे नित्य आहे त्याचा ध्यास घेतला पाहिजे, अनित्य सोडून देणं. दुसरं सांगतायत, की या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना
नाहीशी करावी, हे दुसरे साधन. ज्या आपल्या इच्छा आहेत, मग त्या ह्या जगातल्या असू द्यात किंवा स्वर्गातल्या असू द्यात. अनेकदा आपल्याला असं असतं की स्वर्गप्राप्तीसाठी आपण काही साधना करणं. म्हणजे मला पुढच्या जन्मात हे होईल, ते होईल ह्यासाठी करणं, भगवत प्राप्तीसाठी नाही. तर स्वर्गप्राप्ती किंवा आत्ताच्या जन्मातल्या वा जे भोग आहेत ते चांगले व्हावेत, मिळावेत ह्याच्यासाठी इच्छा असतात. तर इथे सांगतायत की दुसरं साधन काय, की या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी, हे दुसरे साधन. तिसरं आहे की आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते. तेथून त्याला म्हणजे हे दुसऱ्याच साधनात येतं, की या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी, हे दुसरे साधन. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तेथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. तिसरं साधन आहे, की आपण चूक केली नसताना सुद्धा कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, हे तिसरे साधन होय. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. त्याच दिवशी दुपारी तो गृहस्थ म्हणाला, "महाराज, मग आपण मला ब्रह्म केव्हा दाखविणार?" ते म्हणाले, "अहो, आज सकाळी तुम्ही पोथी ऐकायला बसला होता ना? ब्रह्म पाहायला आपल्या अंगी तशी योग्यता यावी लागते." तो बोलला, "महाराज, तुम्ही सकाळी सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्याजवळ आहेत." महाराज म्हणाले, "असे का? ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे." तो बोलला, "महाराज, माझ्यापाशी एकही पैसा नसताना मी इतक्या यात्रा करून आलो. हे निर्लोभीपणाचे लक्षण नाही का? आपणच सांगा." ते हसले व म्हणाले, "पण एवढ्याने भागत नाही. मनांतली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये." त्याने उत्तर दिले, "महाराज, मी अगदी खरे सांगतो की स्त्री पुरुष हा भेदच माझ्या मनातून नाहीसा झाला आहे." हे ऐकून श्री महाराज म्हणाले, "अरे वा, मला कल्पना नव्हती हं. तुमची अवस्था फारच पुढे गेलेली आहे. मग उद्या सकाळी मी खात्रीने ब्रह्म दाखवितो." तो आनंदाने निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ओढ्यावरून स्नान करून येत होता. इतक्यात पटाईत मावशीला श्री महाराज म्हणाले, "मावशे, तो बघ कोण येतो आहे. त्याला स्त्री पुरुष हा भेद राहिलेला नाही. जा, त्याचे धोतर फेड." श्री महाराजांनी सांगितलेले तंतोतंत करून टाकावयाचे एवढेच पटाईत मावशीला माहीत होते. ती त्याच्यासमोर गेली आणि एकदम तिने त्याच्या निऱ्या खचकन ओढल्या. त्याचे धोतर अर्धे फिटले. एक म्हातारी विधवा आपले धोतर फेडीत आहे हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अर्धे फिटलेले धोतर तसेच सावरून आरडाओरडा करीत तो मंदिरात आला आणि श्री महाराजांना समोर बसलेले पाहून मोठ्याने म्हणाला, "अहो महाराज, ही बाई आहे का अवधसा आहे?" "डांकीन आहे, डांकीन." श्री महाराज बोलले, "हो हो हो, अहो झाले काय? अहो झाले काय? काय झाले ते तर मला सांगा." पुन्हा तो ओरडला, "सांगू काय महाराज, या सटवीने माझे धोतर फेडले." तेव्हा श्री महाराज हसले व त्याला शांतपणाने म्हणाले, "याचा अर्थ असा की ती बाई तुम्हाला बाई दिसते. आपले वस्त्र फिटण्याची तुम्हाला लाज वाटते. तुम्हाला भयंकर राग येतो. म्हणजे तुम्ही काल बोलला तशी अवस्था तुमची नाही. तुम्हाला आपल्या देहाची शुद्ध आहे, वस्त्रांची शुद्ध आहे, मानाची शुद्ध आहे. आता तुम्हीच सांगा की मी तुम्हाला ब्रह्म कसे दाखवू?" श्री महाराजांचे भाषण त्याने खाली मान घालून ऐकून घेतले. श्री महाराजांनी त्याला नामस्मरण करावयास लाविले आणि परत त्याच्या गावी पोचून दिले. तर हे आहे असा हा साधक की ज्याने खूप तीर्थयात्रा केल्या होत्या आणि त्यानंतर तीर्थयात्रा करून सुद्धा काही साध्य झालं नाही. त्याचा जो ध्यास होता भगवत प्राप्ती ते त्याला साध्य नाही झालं. त्याने मग अनेक साधुसंतांची दर्शनं घेतली. त्याने सुद्धा त्याचं समाधान नाही झालंय आणि तो पंढरपूरला गेलाय. तिथे त्याला महाराजांकडे जाण्याचं सुचवलं जातं आणि तो गोंदवल्या इथे येतोय आणि मग महाराज त्याला ब्रह्मप्राप्तीसाठी ची तयारी काय असायला पाहिजे हे त्यालाच असं नाही तर सर्वांनाच महाराज तिथं सांगतायत. साधन चतुष्टय हा दासबोधातीलच असेल तर ते त्या आधारे महाराज
त्याचं निरूपण करतायत आणि तिथं बसलेल्या सर्वांनाच उपदेश करतायत, त्यात तोही होता. मग ह्या साधन चतुष्टयामध्ये 4 साधनं कोणती महत्त्वाची आहेत, की ज्याद्वारे आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो? तर त्यामध्ये आहे, की पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे, की इथे नित्य आणि अनित्य काय आहे? तर हे ज्ञान होणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आहे, की आपल्या वासना पूर्णतः नष्ट होणं. मग आत्ताच्या ज्या भोगवासना आहेत, त्या नष्ट होणं आणि त्याच्यावरती आपण काम करणं, की कोणत्याही सुखाची आपणाला आत्ताच्या जीवनातली किंवा भविष्य काळात हे हवंय, ते हवंय, तर ह्या कुठल्याही वासना राहता कामा नयेत. षड्विकार ते सुद्धा आपल्या नियंत्रणात पूर्णतः असणं आवश्यक आहे. आणि केवळ भगवत चिंतनात आपण राहणं हे दुसरं साधन आहे. आणि तिसरं साधन जे आहे, की ते म्हणजे कितीही कोणी आपणाला त्रास दिला तरीसुद्धा आपण शांतपणे तो सोसणं हे तिसरं आहे, की जे संतांनी आपल्या सोसलेलं आहे. आणि चौथं जे साधन त्यांनी सांगितलं आहे, की आपणाला भगवंताच्या प्राप्तीची ओढ लागली पाहिजे. तर हे 4 साधन आहेत, की ज्याद्वारे आपण पुढे प्रगती करू शकतो. आणि हे जर नसेल आपल्या अंगी, तर आपण कितीही संतांच्या जवळ गेलो, अगदी आपण सतत त्यांच्या सोबतच राहतो आहे, तिथंच राहतो आहे आश्रमात आणि किंवा आपण अनेक तीर्थयात्रा करतोय, तरीसुद्धा आपल्यामध्ये जोपर्यंत हे 4 साधन आपण स्वतः करत नाही, जोपर्यंत आपण स्वतः आतमध्ये ते मननचिंतन करत नाही, की नित्य काय, अनित्य काय, आपण परीक्षण करत नाही, की माझ्या अंतरी कोणत्या वासना आहेत का? माझ्या अंतरी कोणत्या इच्छा निर्माण होत आहेत? ह्याचं निरीक्षण आपण करत नाही, आत्मपरीक्षण आपण करत नाही. तोपर्यंत आपल्या अंतरीतल्या वासना आपल्याला कळणार नाहीत आणि त्यावरती आपण काम करणार नाही. आणि हे आवश्यक आहे. आणि मग आपणाला एकच भगवंताचं अनुसंधान करायचं. तर त्यासाठी आपणाला योग्य ते कर्म, योग्य ते विचार करणं आणि योग्य ते कर्म करणं, योग्य ते मानसिक भाव असणं आवश्यक आहेत. आणि तिसरं आहे, कितीही काही असेल तरीसुद्धा आपण ते सोसणं, सहन करणं. किती अन्याय झाला तरीसुद्धा आपली शांती तिथे गमावता कामा नये. तर हे इथे सांगितलेलं. आणि चौथं आहे, की आपणाला एक ध्यास, की त्याचाच ध्यास आपणाला पाहिजे. त्या सत्याचा अनुभूती घेण्याचा ध्यास पाहिजे. हे 4 साधन हे प्रत्येकाला स्वतःलाच करावे लागतात आणि ते जोपर्यंत नाही करत तोपर्यंत भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. तर इथे हे महाराजांनी त्याला समजवलं आणि महाराजांनी त्याला असं वाटत होतं, की आपल्या अंतरी कोणतेच विकार नाहीत किंवा स्त्री-पुरुष मला सारखेच वाटतात. तरीसुद्धा महाराजांनी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल केलंय त्याच्यासोबत, की त्या पटाईत मावशीला त्याचं धोतर फेडायला सांगितलंय आणि तिने पण ती पटाईतच होती, नावही तिचं पटाईत, की महाराजांची आज्ञा, कोणतीही आज्ञा, कोणतेही शब्द जसे येतील तसे डोळे झाकून ते करायचे. ही पटाईत मावशी त्यामध्ये तरबेज होती, पटाईत होती आणि तिने महाराजांची आज्ञा, शब्द कुठलाच खाली पाडू दिला नाही. तसंच इथे सांगितलं त्याचं धोतर, त्याला स्त्री-पुरुष सर्व एक दिसतायत, जा त्याचं धोतर तू फेड. तर तिने जाऊन त्या निऱ्या खेचल्या आणि मग त्याला बाकी ते भान आलं, की आपली एक स्त्री आपला धोतर फेडते आणि त्याला भान आलं. त्याला तो अपमान वाटला, त्याला लाज वाटली, मग त्याचा राग झाला सगळं. मग महाराज हे प्रत्यक्षात दाखवतायत, की तुझा अजून देह अभिमान गेलेला नाही. तुझ्या अंतरातले विकार गेलेले नाही. तुझी दृष्टी अजून ती स्त्री, पुरुष अशी आहे, केवळ आत्मस्वरूप दृष्टी झालेली नाही आहे. तर त्यामुळे ती होण्यासाठी मग महाराज त्याला ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनुभूती येणार नाही आणि मग त्यालाही ते पटते आणि महाराज अनुग्रह देत आहेत आणि तो आपल्या गावी जातोय. तर भगवत प्राप्ती तशी अवघड गोष्ट नाही आहे, परंतु आपण कारण अवघड गोष्ट ह्यासाठी नाही आहे, कारण ते आपल्या अंतरीच आहे तत्त्व. कुठे बाहेर जाऊन शोधायचं नाही आहे, तर आपल्या अंतरीच आहे. परंतु अनेक जन्माजन्माच्या आपल्या वासना, आपले कर्म, आपले संस्कार, आपले विकार हे इतके चिटकून आहेत, की आपल्याला त्यातनं सोडवणूक करायला अवघड आहे. बाकी भगवत प्राप्ती, भगवत साक्षात्कार, अनुभूती ह्या अवघड गोष्टीच नाही आहेत. कारण ते प्राप्त करायचं नाही आहे, कुठे बाहेर नाही, तर ते आपल्याला प्राप्तच आहे. परंतु आपण जिथं चिकटलोय तिथून निघायला आपल्याला
सोडवणूक करायला आपल्याला अवघड आहे आणि त्यासाठी कष्ट आहेत, त्यासाठी जडापट आहे आणि ती त्यासाठी आपणाला संतांच्या शक्तीची आणि साधनेची आवश्यकता असते. कारण ते ज्या पिंजऱ्यामध्ये आपण अडकलो आहे, तो अत्यंत कठीण पिंजरा आहे, की त्याच्यातनं सुटका होणं ह्यासाठी खूप मोठ्या शक्तीची आवश्यकता आहे. आणि ती आपणाला संत आपल्याला पुरवतात. त्यांची शिकवणे आपल्याला पुरवतात आणि आपण ह्या मार्गात पुढे जाऊ शकतो. तर हे आहे. तर पुढे सांगतायत, की शब्द सामर्थ्य. शब्द सामर्थ्य. एके दिवशी सकाळी 9 वाजता श्री महाराज धर्मशाळेकडे गेले. त्या ठिकाणी 5-6 तरुण मंडळी आळशीपणाने उगीच बसलेली त्यांच्या नजरेला आली. ते तसेच मंदिराकडे परत फिरले आणि त्या लोकांना बोलावणे पाठवले. ते आल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, "अरे तुम्ही 18-20 वर्षांची तरुण मुले, तुम्हाला आळसाने बसून राहवते तरी कसे? चला माझ्याबरोबर आपण एक विहीर खोदू." अशा रीतीने त्या तरुण मुलांना त्यांनी कामाला लावले. रोज सकाळी 8 वाजता त्यांनी कामावर हजर व्हावयाचे. 11-11:30च्या सुमारास श्री महाराज त्यांना थोडे फराळाचे पाठवीत. 1-2 वाजेपर्यंत खोदून झाले म्हणजे त्यांनी स्नाने करून जेवावयास यायचे. असा क्रम सुरू झाला. किती खोदून झाले हे पाहण्यासाठी श्री महाराज रोज तेथे जात. 1 आठवडा संपल्यावर एके दिवशी 11 वाजता स्वतः श्री महाराजांनी एका ताटात 8-10 लाडू व पुष्कळ चिवडा घेतला आणि स्वारी विहिरीकडे गेली. 12 हात खोल खणून झाले होते. खोदणाऱ्या मुलांना बाहेर बोलावून त्यांनी आपल्या हाताने प्रत्येकाला खाण्यास दिले. खाणे झाल्यावर श्री महाराज म्हणाले, "अरे तुम्ही घाव कसे मारता मला एकदा बघू द्या." मंडळी आत उतरली आणि कुदळी मारू लागली. त्यावेळी गोपीनाथ पोतनीस थांबला आणि म्हणाला, "महाराज तुम्ही नुसते पाणी लागेल असे म्हणा, म्हणजे खात्रीने पाणी लागेल." श्री महाराज बोलले, "छे, असे कुठे असते का? खाली पाणी असेल तरच पाणी लागेल." परंतु गोपीनाथ काही ऐकेना. श्री महाराजांनी पुष्कळ आडेवेडे घेऊन पाहिले तरी जेव्हा तो ऐकेना तेव्हा ते म्हणाले, "बरे, जानकी जीवन स्मरण जय जय राम, पाणी लागेल, चल मार कुदळ." गोपीनाथाने एकच कुदळ मारली आणि तेथून पाण्याचा झोत वर आला. सर्वांना मोठा आनंद झाला. पण श्री महाराज बोलले, "भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे." तर इथे महाराजांनी ह्या तरुण मुलं अशीच बसून आहेत तर त्यांना कामाला लावले, की विहीर खोदायला लावली आणि त्या आधारे महाराजांनी मोठी शिकवण दिलेली आहे. की एका मुलाला असंच मनात येतं, की महाराजांनी म्हणाले, की विहिरीला पाणी लागेल आणि त्या महाराजांच्या म्हणजे त्यांनी तसे आशीर्वाद दिले आणि आपण कुदळ तिथे मारायची. तर नक्कीच पाणी लागेल ही त्या मुलाला खात्री होती. म्हणजे आता हा मुलगाही 18-20 वर्षांची तरुण मुलं, पण त्यांना खात्री होती, की महाराजांनी बोलतील आता पाणी लागेल तर लागणार आहे. आणि त्याने महाराज तयार नव्हते असं हे करायला, तरीसुद्धा त्याच्या आग्रहाखातर महाराजांनी नाम घेऊन विहिरीला पाणी लागेल असं म्हणाले, "जानकी जीवनस्मरण जय जय राम." आणि मग पाणी लागलं सुद्धा आहे. ह्या आधारे महाराजांनी सांगितलं आहे, की रामाचं नाम घेतल्यानंतर प्रत्येक वेळी यश येईलच असं नाही आहे, परंतु राम आपली लाज राखील. आपण कोणत्याही कामाच्या सुरुवातीला किंवा काम चालू असताना, काम करत असताना, काम झाल्यानंतर सुरुवातीला असं नामाच्या अनुसंधानात राहिलो, तर मात्र आपल्याला असं नाही की मला प्रत्येक वेळेला त्यात यशच येईल भरपूर, परंतु आपल्याला जे काही त्यातनं फलप्राप्ती होईल त्यातून आपण समाधानी संतुष्ट नक्की असू आणि राम आपली लाज राखेल एवढं नक्की आहे. म्हणजे यश भरघोस नाही आलं तरी चालेल, परंतु आपली लाज राखील म्हणजे आपलं मनस्वास्थ्य बिघडू देणार नाही किंवा अत्यंत नुकसान होणार नाही एवढं नक्कीच आपलं नामस्मरणामुळे आपण साध्य करू शकतो. हे महत्त्वाचं आहे. नाहीतर असं होतं की माणसाला सवयच असते, मी नाम घेतलं मग आता मला प्रत्येक गोष्टीत यश आलंच पाहिजे. तर यश हे आपल्या प्रारब्ध आपण काय करून आलेलो आहे
आत्ता भले मी नाम घेते आहे, परंतु आपण अनंत गोष्टी करून आलो असू, तर त्याचा प्रभाव हा आपल्या त्या कर्माच्या फळावर होणार असतो. तर त्याच्यामुळे आपण असा हट्ट करू नये आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण जे महाराजांची वचनं ऐकतो त्यातही आहे, की आपलं नामस्मरण हे नामासाठी नाम असावं. भगवंतासाठी नाम असावं, नामासाठी नाम असावं. आपण जर ते नामस्मरण अमुक आपलं कार्य व्हावं किंवा ह्यासाठी आपण शक्यतो वापरू नये आणि जर ते कार्य प्राप्त झाल्यानंतर, साध्य झाल्यानंतर आपण संतुष्ट सुरुवातीला असं होईल, की एखादी गोष्ट साध्य व्हावी यासाठी आपण नामाचा आपल्या संतांचा आधार घेऊ. पण ती साध्य झाल्यानंतर किंवा आपल्याला एक अनुभूती आल्यानंतर आपल्याला कारण आपण संसारात राहतोय, तर आपल्या अनेक विवंचना असतात. तर आपण त्यामध्ये थोडा आधार घ्यायला हरकत नाहीये. पण आपण कायमच त्या आधारात राहणं हे चुकीचं आहे. जे आपल्याला मिळालंय, जेवढं आपल्याला प्राप्त झालंय, तेवढ्यात समाधान मानून मग पुढे आपण हळू करत आपलं जे आपण आधी आपल्या संतांना आपल्या काही अडचणींसाठी जवळ करत असू किंवा आपण त्यासाठी त्यांना आराधना करत असू, तेही चूक नाही. सुरुवातीला हरकत नाही, परंतु नंतर आपण आपल्या कामासाठी वापर न करता ह्या सांसारिक कामासाठी त्यांचा वापर न करता आपण आपल्याला सत्याचं ज्ञान व्हावं, शुद्ध व्हावं यासाठी आपण त्यांची मदत जरूर घ्यावी. हे इथे महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथे महाराज सांगतायत, की बाबा नाम घेतल्यानंतर प्रत्येक वेळेला यश येईलच असं नाही, परंतु राम आपली लाज राखेल एवढं तरी नक्की होतं. हे इथे सांगता आहेत. आणि यश येवो किंवा अपयश येवो, ह्याला आज यश आहे तर उद्या अपयश असू शकतं, आज अपयश आहे तर उद्या यश येईल. परंतु आपण भगवंताच्या आठवणीत राहिलोय ना, हे महत्त्वाचं आहे. यश आलं आणि भगवंताची आठवण नसेल तरी त्या यशाला अर्थ नाही आणि अपयश आलंय पदरी, परंतु खूप आपण चांगल्या मनाने, चांगल्या चित्ताने आपण त्याच्या आठवणीत जर कर्म केलेलं असेल, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. तर हे इथे खूप मोठा आपल्याला उपदेश महाराजांनी केला. तर पुढे सांगतात, की आज्ञापालन. वाईचे धोंडोपंत देशपांडे यांची श्री महाराजांवर विलक्षण निष्ठा होती. त्यांच्या दर्शनासाठी धोंडोपंत वारंवार गोंधवल्यास येताना आपल्या इच्छेने आले तरी परत जाताना श्री महाराजांच्या इच्छेने जायचे असा त्यांचा नियम होता. कधी 2-3 दिवसांनी परत जायची परवानगी मिळे, तर कधी 2 महिने झाले तरी परत जाण्याची भावनाच नसे. पुष्कळ वेळा घरची कामे अर्धवट राहिलेली असत व श्री महाराज देखील त्यांची चौकशी करत, परंतु परत जा असे म्हणत नसत. असेच एकदा धोंडोपंत बरेच दिवस राहून झाल्यावर श्री महाराजांची परवानगी घेऊन जाण्यास निघाले. वाटेमध्ये खाण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी मुद्दाम डाळीचे व जोंधळ्याचे पीठ बरोबर दिले आणि जाताना मला भेटून जा असे सांगितले. धोंडोपंतांनी बैलगाडीत सामान ठेवले आणि श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरात आले. धोंडोपंत मारुतीपाशी उभे होते. रात्री सुमारे 8 वाजण्याची वेळ होती. इतक्यात श्री महाराज तेथे आले. तेव्हा धोंडोपंतांनी साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून उभे राहिले. श्री महाराज म्हणाले, निघालात धोंडोपंत? असेच जरा थांबा, मी आलोच. असे शब्द बोलून श्री महाराज खोलीत गेले. ते आता येतील, मग येतील असा विचार करून धोंडोपंत तसेच तेथे उभे राहिले. होता रात्र बहुतेक गेली. पहाटेचे 4 वाजले आणि श्री महाराज बाहेर आले. धोंडोपंत मारुतीपाशी जप करीत उभे राहिलेले त्यांनी पाहिले. त्यांना पाहून श्री महाराज बोलले, अरे तुम्ही अजून गेला नाही का? पण बरे झाले. आता जेवणखाण करून मगच जावे. श्री महाराजांचा शब्द म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा शब्द असे धोंडोपंत मानित असत. काही दिवसांनी निष्ठेबद्दल बोलणे निघाले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आज्ञा पालनासारखा भगवंतापर्यंत चटदिशी पोचवणारा दुसरा मार्ग नाही, तो साधला मात्र पाहिजे. आज्ञापालनासारखा भगवंतापर्यंत चटदिशी पोचवणारा दुसरा मार्ग नाही, तो साधला मात्र पाहिजे. धोंडोपंतांना पुष्कळ प्रमाणात तो साधला होता. जो आज्ञा पाळतो त्याचा अहंकार नकळत मरतो. शिवाय आज्ञा पाळली म्हणजे जबाबदारी सद्गुरूवर जाते. म्हणून त्याची आज्ञा म्हणून नाम घ्यावे. त्याने राम लवकर भेटतो. अर्थात ज्याची आज्ञा पाळायची तो ती करायला योग्य पाहिजे, हे मात्र खरे. तर इथं आपल्याला आज्ञा पालनाचं हे धोंडोपंत साधकांचं उदाहरण दिलेलं आहे, की गोंदवल्यात गेल्यानंतर ते
महाराज जोपर्यंत सांगत नाहीत, आता परवानगी देत नाहीत घरी जाण्याची, तोपर्यंत ते तिथेच गोंदवल्याच राहत. मग कधी महाराज 2 दिवसांनी परवानगी देत, तर कधी 2 महिनेसुद्धा महाराज नाव नसेल काढत, की "तू जा आता घरी." तर तरी ते तिथेच थांबून राहायचे. तर ही त्यांची निष्ठा होती महाराजांवरती. अ, आणि तसं ते आचरण करायचे. आणि असंच एकदा धोंडोपंत रात्री 8 वाजता सर्व तयारी करून ते निघणार आणि जायच्या आधी महाराजांना ते भेटायला आलेत आणि महाराजांनी त्यांना त्यांच्यासोबत चण्याचं पीठ, डाळीचं पीठ आणि भाकरीचं पीठ दिलं होतं. कारण हे पूर्वी बैलगाडीने प्रवास लांबून येत असावेत, तर वाटेत मध्ये ते स्वतः जेवण करून खाऊ शकतात ह्याच्यासाठी ते सोबतही दिलेलं होतं प्रवासात बनवून खाण्यासाठी शिदा. तर तिथे 8 वाजता महाराज ज्यांना भेटायला ते आलेत आणि महाराज सांगतायत, "थांबा मी आलोच." आणि रात्री 8 वाजता जे ते हनुमानाचं मारुतीरायाच्या इथे उभे आहेत, तसेच ते वाट बघत महाराज आत्ता येतील, मग येतील, असं करत उभे राहिलेत आणि 4 वाजता पहाटे जेव्हा महाराज त्यांच्या खोलीतून बाहेर आले, तेव्हा मग तोपर्यंत ते उभे होते तिथे नामस्मरण करत. तर अशी आज्ञापालन करण्याचं करण्याचा गुण हा धोंडोपंतांमध्ये होता. आणि महाराज सांगतायत, की आज्ञापालन जर आपण केली, तर आपणाला भगवत प्राप्ती होऊ शकते. कारण आज्ञापालन जेव्हा होते, तेव्हा आपण मी माझं स्वतःचे विचार राहत नाहीत आणि आपणाला जे गुरु आज्ञा झाली आहे, तसं आपण आचरण करतो आणि तसं केल्यामुळे जिथे मी माझा नाही राहत, जिथे जीवभावच नष्ट होतो, तिथे शिवच आहे. दुसरं काही नाहीच आहे. कारण इथे 2च गोष्टी आहेत. एकतर मी किंवा एकतर तो. तर त्याच्यामुळे आज्ञापालनामध्ये आणि आपले सद्गुरू तत्व आहे, की ते आपणाला आज्ञा देतं म्हणजे ते भगवंताचीच अनुसंधानात राहील. त्याच्या सहवासात आपण किती राहू हीच आज्ञा असते त्यांची आणि त्यामुळे साधनेचीच आज्ञा असते. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आज्ञापालन केलं आणि जो करतो तो त्याला ती प्राप्ती लवकर होते. त्याचा जीवभाव जातो आणि शिवाचाच अनुभव त्याला येतो. पुढे सांगतायत, की संसार संसार मुळीच नासका, संसार मुळीच नासका. संसार मुळीच नासका. गोंदवल्यास एकदा असा प्रसंग घडला, की दत्त मंदिरात पंढरपूरची एक बाई आपल्या मुलाला घेऊन राहिली होती. मुलगा 2-2.5 वर्षांचा असून त्याला यकृताचा विकार झालेला होता. पंढरपुरास असताना त्या बाईने मुलाला पुष्कळ औषध पाणी केले होते, परंतु त्याचा रोग फार वाढला. तेव्हा डॉक्टरने हात टेकले. अप्पासाहेब पडगावकरांच्या ओळखीने ती बाई गोंदवल्यास आली. तेथे आल्यावर प्रथम 2-4 दिवस मुलास जरा बरे वाटले, परंतु नंतर रोगाने उचल खाल्ली. नंतर रोगाने उचल खाल्ली आणि एक दिवस त्या पोराचा अंतकाळ जवळ आला. श्री महाराजांना निरोप आला म्हणून 12 वाजण्याच्या सुमारास मुलाला ते पाहून आले. त्याच दिवशी राम मंदिरामध्ये गोरस मुहूर्तावर एक लग्न ठरले होते. त्याची तयारी जोरात चालू होती. तिकडे संध्याकाळी 5 वाजता ते मूल मेले. हे कळल्यावर हरिपंत मास्तरांना बरोबर घेऊन श्री महाराज तिकडे गेले. त्या मुलाचे प्रेत स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांनी इतका शोक करण्याचा आरंभ केला, की पुत्रवियोगाचा पहिला उमाळा गेल्यानंतर ती बाई म्हणाली, "महाराज, तुम्ही कशाला इतके वाईट वाटून घेता? माझा आणि त्याचा इतकाच संबंध होता. तो गेला खरा. आता आपण काय करणार? रामाची इच्छा अशीच होती असे समजायचे झाले." बाईचे हे बोलणे ऐकून श्री महाराज बोलले, "बाई, तुमचे शेवटचे शब्द मला फार पटले. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण ते आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवते. म्हणून सुखदुःख बाधते. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे." तर इथे असा मोठा प्रसंग महाराजांनी कसा पार करण्यासाठी त्या बाईला नकळत मदत केली आहे हे पहा, की महाराज स्वतः तिथं जाऊन आक्रोश करत आहेत आणि महाराजांचा आक्रोश त्या बाईने केलेल्या आक्रोशापेक्षा मोठा होता आणि तो पाहून ती बाई महाराजांना समजवत आहे. तर ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे महाराजांनी आक्रोश करणं आणि तो आक्रोश पाहून ती तिचा आक्रोश विसरणं आणि ती मान्य करणं, की हे शेवटी रामाच्या इच्छेने घडले महाराज, तुम्ही आक्रोश नका करू. तर हे आहे आणि त्या आधारे आपल्या सर्वांना संदेश आहे, की
बाबा जर ही रामाची इच्छा आपण आपल्या जीवनात पहिल्यापासून जर मान्य करत गेलो वेळोवेळी तर मात्र आपणाला कुठल्याही प्रकारच्या प्रसंगांना सामोरी जाताना आपण शांतचित्ताने सामोरी जाऊ शकतो, आक्रोश होणार नाही. तर हे आहे किंवा आपण स्वीकारू ते लवकर. दुःख होणारच कुठल्याही गोष्टीचं, असं नाही की दुःख सुख ह्या वाटणार नाही, परंतु आपण त्यात वाहून जाणार नाही, आपण त्यात संतुलनात असू, हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे महाराजांनी स्वतः करून दाखवलं तिथे. म्हणजे तो स्वतः महाराजांचा काट्याने काटा काढतात तशा प्रकारे महाराजांनी इथे स्वतः इतका मोठा आक्रोश केला की त्या बाईला महाराजांच्या विषयी काळजी वाटू लागली आणि तिने महाराजांना समजवले आणि तिने जीवनाचं सत्य त्या महाराजांच्या आक्रोशामुळे तिने स्वीकारायला मदत झालेली आहे. तर असंही आहे संतांच्या बाह्यकृती आणि त्यातून आपणाला, नाहीतर कोणालाही वाटेल महाराजांसारखे एवढे आक्रोश करतायत, असं कसं असं होणार. पण त्या आक्रोशामुळे तिच्या अंतरी असलेलं ज्ञान आणि वैराग्य जागृत झालेलं आहे. पुढे सांगतात की एवढे बोलणे होते तो लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला. म्हणून एक मनुष्य श्री महाराजांना शोधित आला. पायीचे समाधान करून ते त्याच्याबरोबर राम मंदिरात आले. तेथील लग्नाच्या गडबडीत आनंदामध्ये ते इतके समरस झाले की 15 मिनिटांपूर्वी मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करणारे महाराज ते हेच का, असा कौतुकाचा संशय हरिपंतांना आला. लग्न आटोपल्यावर नवरा नवरी पाया पडावयास आली तेव्हा श्री महाराज म्हणाले, फार चांगले झाले, रामाच्या इच्छेने हे लग्न जुळले आणि पार पडले आहे. त्याचे स्मरण दोघांनीही ठेवावे आणि आनंदात संसार करावा. रात्री 10 वाजता हरिपंत त्यांचे पाय चेपीत होते तेव्हा श्री महाराज आपण होऊनच बोलले, मास्तर, प्रपंचाची तरा ही अशी आहे. आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख व दुसरेचे दुःख का मानावे. शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे. तर हे जे मोरोपंत होते तर ते जे हरिपंत त्यांनी पाहिलं होतं, कारण हरिपंतांनाच घेऊन ते त्या मुलाला भेटायला गेले होते ज्याचा मृत्यू झाला होता त्या मुलाला. आणि हरिपंत पाहत आहेत त्या मुलाला मांडीवर घेऊन महाराजांनी एवढा आक्रोश केलेला आहे. आणि तेच महाराज आता 15 मिनिटानंतर लग्नाच्या इथे आल्यानंतर तिथेही महाराज तितक्याच एकरूपतेने त्या लग्न समारंभात सहभागी झालेले आहेत. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न होतो की हे कसं काही शक्य आहे, असं त्यांना कसं कौतुकही वाटतं त्यांच्या मनामध्ये. आणि तेव्हा महाराज उपदेश करतात की प्रपंचाची तऱ्हा ही अशी आहे, आज सुख झालं म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरेचे दुःख का मानावे. शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे. तर नेहमी भगवंताचं अनुसंधान, सुख दुःख असेल तर प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊ शकतो आणि सुख दुःखाच्या पलीकडे असलेली आपली संतुलनाची अवस्था आपण अनुभवू शकतो. पुढे सांगतात की मंदिरात लागणारे सरपण फोडून देण्याचे काम भवानरावाकडे असे. एके दिवशी काही कारणामुळे सरपण अजिबात संपले. रात्रीची वेळ झालेली श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली. पहिल्याने ते जरा बोलले. ते म्हणाले, अरे तुम्ही दिवसभर काय केले? तुम्ही माणसे कसा प्रपंच करता? प्रपंचात नेहमी पुढची तरतूद करून ठेवावी लागते. आज काय सर्वांना उपाशी ठेवावयाचे? सर्व मंडळी गप्प बसली. नंतर श्री महाराज आपणच पुढे म्हणाले, सरपणाला लाकडेच लागतात ना, मग असे गोंधळून का जाता? आपल्याजवळ कितीतरी लाकडाचे सामान आहे. असे बोलून ते स्वतः स्वयंपाकघरात गेले आणि 2-3 पोळपाट व 3-4 पाट बाहेर काढून म्हणाले, हे फोडा आणि चुलीत घाला.
हे फोडा आणि चुलीत घाला. पण तेवढ्याने का त्या मोठ्या चुलीचे पोट भरणार? म्हणून पलीकडे एक नवी खोली बांधणे चालले होते. तिच्या आढ्याची कैची काढून आणली आणि व ती चुलीत घातली. तेव्हा सगळा स्वयंपाक तयार झाला. हा प्रसंग सांगून डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले, "काय सांगावे तुम्हाला? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हणजे फक्त भगवंत आहे आणि प्रपंच सगळा असत्य आहे." हे श्री महाराजांनी प्रत्यक्ष आचरणात दाखविले. रामापुढे यच्च यावत जगत त्यांना तुच्छ वाटे. तर हा असा प्रसंग संसारातला. आता इथे जळण संपलेलं आहे. साधकांना लक्षात नाही आलं की रात्रीसाठीचं जळण जळणाची व्यवस्था करावी. तर परंतु महाराजांनी महाराज त्यांना जाणीव पण करून देत आहेत की आपल्याला व्यवस्था ही पुढची पण करून ठेवणं आवश्यक आहे. आणि नंतर बाकी महाराज जे काही आपल्याकडे लाकडाची सामान आहेत ना, मग कशाला काळजी करताय असं म्हणून स्वयंपाकघरातली 4-5 आता एवढं मोठं महाराजांचं स्वयंपाकघर, तिथे नक्कीच एक पोळपाट नसणार आहे. कारण कितीतरी लोकं महाराजांकडे वस्तीला असत. त्यामुळे खूप सारे पोळपाट होते, पाट होते, बसण्याचे आपण वापरत होते. तर त्याच्यामुळे महाराजांनी त्यातल्या 4-5 पोळपाट, 4-5 पाट काढले, चुलीत घातले. पण आता एवढ्या जणांचा स्वयंपाक करायचं ते पुरणार नाही. तर घर जिथे दुसरीकडे एका घर बांधणं चालू होतं, तर दरवाजाची त्यांनी काय दिलं, एक कैची काढून आणली आणि ती त्यांनी घातलेली आहे. तर आणि म्हणजे इथे आपण असतो तर आता आपण विचार केला लाकडं कुठे आणि लाकडांपासूनच बनवलेलं पोळपाट. तर त्यांना तो भेद नाही आहे कुठलाच. घातलं चुलीत, केलं जळण. आपण असतो तर आता आपल्याला परत 4-5 पोळपाट विकत आणा, ते पाट आणा विकत किंवा करून घ्या त्या सुताराकडून. तो खर्च आला असा आपण विचार केला असता. पण संतांना हिरे, मोती, माणकं, माती, दगड सगळे एकच. तसंच लाकूड काय आणि फर्निचर काय सगळे एकच. शेवटी ते लाकूडच आहे. त्यात घाला चुलीत अशा पद्धतीने अ, अ, ब्रह्मसत्य जगन मिथ्या ही अवस्था असते तेव्हा सर्व एक वाटतं. अन्यथा वाटत नाही. अन्यथा वाटतं लाकूड तुच्छ आहे तर त्याच्यापेक्षा पोळपाट श्रेष्ठ आहे. तर कसं वापरू, कसा देऊ असं नाही. आज गरज आहे ना, चला काढलं आणि दिलं. पुन्हा पुढे करता येईल. कुठल्याच गोष्टीमध्ये मोह, ममत्व, उच्च-नीच, श्रेष्ठ, स्वस्त, महाग, गरीब, श्रीमंत असला कुठलाच भेद नाही. आज फक्त वर्तमान हे आहे आणि त्याच्यात सर्व समान हे भूमिका आहे. आणि कुठल्याही गोष्टीच्या प्रती, वस्तूच्या प्रती आसक्ती नसणं हे आहे. तर अशा रीतीने इथे आपण थांबूयात आणि महाराजांचं नाम आपण ऐकूयात. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. मस्त मस्त, खूप छान.